विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही काळामध्ये आपण राज्यसेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा आणि संयुक्त सेवा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत आणि प्रशासनामध्ये काम करत आहेत अशा बऱ्याच विद्यार्थ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा हा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना होतो आहे. तशा प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. टॉपर सर्वांच्या आजच्या भागामध्ये आज आपण अशाच एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहोत, ज्यांची संयुक्त सेवा परीक्षा 2017च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती अभयसिंग यादव सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. धन्यवाद. नमस्कार. तर सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त सेवा परीक्षा 2017च्या माध्यमातून तुमची पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झाली, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. सर, या संवादाच्या मुलाखतीच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे की तुम्ही प्रॉपर कुठले आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे आणि कुटुंबामध्ये कोण? मी प्रॉपर सोलापूर जिल्ह्यामधील बार्शीचा आहे, बार्शी शहर. आणि कुटुंबाची पार्श्वभूमी सांगायचं झालं तर मी शिक्षक कुटुंबातला आहे. म्हणजे माझी आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत आणि माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत. तर घरात लहानपणीपासूनच थोडं शैक्षणिक वातावरण आहे. मग शैक्षणिक वातावरणात वाढ झालेली आहे माझी थोडी. अगदी अगदी. म्हणजे घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण आहे, एक पुढारलेलं कुटुंब आहे आणि तिथपासूनचा आजचा प्रवास आहे एक प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा. हाच आपण सरांसोबत गप्पा मारत असताना येत्या काही काळामध्ये उलगडणार आहोतच. तर त्यानंतर एक प्रश्न असा आहे की मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण कुठं झालं आणि तुम्ही पदवी कोणत्या स्ट्रीम मधून पूर्ण केलेली आहे? माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत मी बार्शीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर 10वी मध्ये चांगले मार्क आल्यानंतर 11वीला लातूर पॅटर्न मध्ये लातूरला शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि 11वी 12वी सायन्स मधून कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग मध्ये माझा सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतलं आणि तिथं डिग्री माझी 2014-15 मध्ये डिग्री माझी कम्प्लीट झाली. अगदी अगदी. सर, त्याच संदर्भाने एक प्रश्न की एक इंजिनियर माणूस त्या आजचा पोलीस उपनिरीक्षक हा प्रवास आपण म्हणतो, त्यासाठीच एक प्रेरणा आपण म्हणूयात किंवा बूस्ट हा नेमका कसा मिळाला? एमपीएससी कडे वळण्याचा निर्णय कसा घेतला? ऍक्च्युली माझे वडील हे बेसिकली गणित त्यांचं फार पक्क होतं. म्हणजे ते गणिताचे शिक्षक होते डीएड कॉलेजला. त्याच्यामुळे लहानपणीपासूनच गणित थोडं गणित आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त आधी असायचं. थोडे टीईटीच्या वगैरे पण परीक्षांमध्ये ते जास्त असायचं. मग घरी त्याचा वातावरणाचा तो परिणाम होता आणि वडिलांना ऍक्च्युली माझ्यापेक्षा जास्त वडिलांनाच वर्दीची क्रेज होती की आपल्या मुलांनी काहीतरी कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जावं. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि त्यानंतर पुण्यामध्ये जेव्हा इंजिनिअरिंगला शिकत होतो तेव्हा एक माझा मावस भाऊ जो आता तालुका आरोग्य अधिकारी आहे नेवासा येथे, त्यांच्याकडून मला बऱ्यापैकी प्रेरणा मिळाली या गोष्टींची. म्हणजे मग घरचे पालक, आई वडील आणि तो भाऊ यांना मी त्याचं श्रेय देतो की त्यांच्यामुळे मी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचं ठरवलं. अगदी अगदी. खूप खूप महत्वाचं आहे. घरच्यांकडनं आपल्याला प्रेरणा मिळणं, आपल्या नातेवाईकांकडनं प्रेरणा मिळणं आणि तिथून पुढे हा सगळा प्रवास सर करणं. सर, त्यानंतर मग 2014-15ला तुमची डिग्री पूर्ण झाली. प्रत्यक्षात आपण म्हणूयात की अभ्यासाला एमपीएससीची सुरुवात तुम्ही कधी केलीत आणि सुरुवातीला अभ्यास कुठं राहून केलात? स्ट्रॅटेजी सुरुवातीच्या काळातली काय होती तुमची? सुरुवातीला इंजिनिअरिंग नंतर गेट वगैरे परीक्षा द्यायचं मी टाळलं. म्हणजे फायनल इयरलाच मी डिसाईड केलं की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे. मग तेव्हा मी सदाशिव पेठेतच राहिलो आणि 2015 साली प्रिपरेशन सुरू केली. तिथं लकीली माझे जे लहानपणीचे स्कूल फ्रेंड्स होते तेच मला इकडे सुद्धा रूममेट्स मिळाले. ते माझं मी नशीबच समजतो की आपल्याला फार वेगळ्या ठिकाणी कुठेतरी आल्यासारखं वाटत नाही त्या अनुषंगाने. आणि सुरुवातीला मात्र मी क्लास जॉईन केला आणि त्या अनुषंगाने पुढे प्रिपरेशन सुरू केली. अगदी अगदी. सर, त्याच संदर्भाने एक थोडासा प्रश्न विचारावा असं वाटतो की ग्रामीण भागातले मुलं ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींची तयारी करतात तर त्यांच्या पुढे अभ्यासाला सुरुवात करायची म्हटलं की 2 प्रश्न असतात. एक तर अभ्यास कुठं राहून करावा आणि दुसरा प्रश्न म्हणजे क्लास लावण्याची गरज आहे का? तर तुमचं त्या संदर्भातलं काय मत आहे आणि तुम्ही क्लास कुठला जॉईन केला होता त्या संदर्भाने सर काय सांगा? आता क्लास संदर्भात सांगायचं झालं तर मी पर्सनली क्लास जॉईन केला होता. मी भगीरथ अकॅडमी रंजन कोळंबे सरांची जी आहे तिथं मी 1 वर्षाचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे.
परंतु आता कसं झालंय, बऱ्याच जणांचं असं मत येतं की क्लास लावायला पाहिजे, नाही लावायला पाहिजे. पण परंतु माझं तर वैयक्तिक मत असं आहे की हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याचदा क्लासची फी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडत नाही किंवा शहरामध्ये येऊन राहू शकत नाहीत. त्या अडचणी असतात मुलांच्या. तर आजकाल ऑनलाईन पण क्लासेस काही अवेलेबल झालेले आहेत आणि पुस्तकांची संख्या, जे मार्गदर्शनाची पुस्तकं आहेत, त्याची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे की तुम्ही, माझं तर वैयक्तिक मत, तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचा अभ्यास करू शकता. परंतु फक्त एक प्रॉपर गाईडलाईन देणारा तुम्हाला कोणतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणू शकतो आपण त्या व्यक्तीला. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. त्याच धर्तीवर सर पुढचा प्रश्न की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं म्हणतो, तुम्ही आत्ताच सांगितलं एक मार्गदर्शक किंवा आपण त्याला वाटाड्या म्हणूयात थोडक्यात, असा एक मेंटॉर आपल्याला लागतो कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावं. तर मग बरोबर. तुमच्या या पोलीस उपनिरीक्षक हम्म. पर्यंतच्या प्रवासामध्ये मेंटॉर म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये महत्व कुणाचं राहिलंय, कुणाच्या मार्गदर्शकाने हा सगळा प्रवास तुम्ही यशस्वी केला, त्या संदर्भाने काय सांगा? आता सुरुवातीला तर प्रेरणा किंवा एकदम सुरुवातीचा बूस्ट जो मिळाला तो घरूनच मिळाला, वडिलांकडून. आणि त्याच्यानंतर येण्यातली दिशा मला दाखवली गेली माझ्या भावाकडून, जो आता तालुका आरोग्य अधिकारी आहे. परंतु ऍक्च्युअल स्टडी करताना अजिंक्य गोडगे म्हणून आता या वर्षीच्या राज्यसेवेच्या निकालामध्ये ज्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झालेली आहे, ते राज्यात 6वे आहेत, तो माझा रूममेट होता. मग त्यांच्याकडून मला या गोष्टीचं प्रॉपर डिसिप्लिन, अभ्यास करण्याची टेक्निक असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला मॅटर करतात, की नोट्स कसे काढण्यापासून ते अभ्यास कसा करावा, इतर सर्व गोष्टी मी त्याच्याकडूनच शिकलो. म्हणजे मेंटॉर तुम्हाला असा कोणतरी मोठा शिक्षकच असायला हवा किंवा कोणीतरी फारच मोठं व्यक्तिमत्व असायला हवं, असं काही नाही. तुमचा रूममेट किंवा तुमचा सोबतचा मित्र सुद्धा तुमचा मेंटॉर असू शकतो, असं मला वाटतं. अगदी अगदी खूप खूप महत्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं, योग्य गायडन्स मिळाला, तर यश कदाचित लवकर मिळू शकतं आणि त्याची पॉसिबिलिटी वाढू शकते. ही खूप महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये आहे. सर त्यानंतरचा एक प्रश्न आहे की मग 2015ला तुमची डिग्री झाली आणि 17च्या निकालामध्ये ही पोस्ट तुम्हाला मिळाली. तर ह्या सगळ्या मधल्या प्रवासामध्ये मग PSI चे किती अटेम्प्ट तुम्ही दिले आणि तो सगळा एकंदर अनुभव म्हणजे कितव्या अटेम्प्टला ही परीक्षा पास झालात आणि मधल्या काळातला परीक्षांचा अनुभव, त्या संदर्भात काय सांगाल? ऍक्च्युली जेव्हा सुरू केलं तेव्हा PSI किंवा राज्यसेवा असं 2 टार्गेट होते आणि त्या काळात PSI ची परीक्षा बरीच लांबणीवर पडली होती. आय थिंक 14 नंतर काही परीक्षा झाली नव्हती आणि सर्वात पहिली परीक्षा झाली ती 2017ची, आय थिंक एप्रिलमध्ये. त्या परीक्षेमध्ये मला पहिलं अपयश आलं. की ती PSI ची पूर्वपरीक्षा जी 750 सीट्सची होती, त्याच्यामध्ये माझा पूर्वपरीक्षाच म्हणजे मला पहिल्या एमसीक्यूला स्कोर कमी आला. मग त्यावेळेसच डिसाईड केलं की आता आता फार सिन्सिअरली किंवा अजून थोडासा जोर आपल्याला लावावा लागणार आहे. आणि लकीली आम्ही पहिल्या कंबाईनचे माझा रिझल्ट आहे, म्हणजे कंबाईन त्यावेळेस फर्स्ट टाइम सुरू झाली आणि तेव्हा जुलैमध्ये पहिली परीक्षा झाली. तर त्या कंबाईन परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये मी जवळपास 57 ते 60 असा स्कोर होता माझा. नंतर सेकंड केलं मार्क वाढल्याने. PSI, STI आणि असिस्टंट हे तिन्ही त्या वर्षी माझे क्रॅक झाले आणि त्याच्या आधी माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक झालेलीच होती ऑलरेडी. परंतु त्या काळात, त्याच्या आदल्या वर्षी माझ्या वडिलांना थोडा कॅन्सर या आजारामुळं त्यांचं निधन झालं. मग त्या थोडा एक इमोशनल सेटबॅक आपण म्हणू शकतो त्या गोष्टीला. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर नोकरी मिळवणं गरजेचं झालं. थोडे बाकीचे काही फॅमिली बॅकग्राऊंड आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे मला एक नोकरी मिळवणं पटकन गरजेचं झालं. त्यामुळं मी मग PSI वर कॉन्सन्ट्रेट करून तीच पोस्ट मिळवण्याचा ध्यासच घेतला थोडक्यात. आणि मग बाकी एक्झाम दिल्या, परंतु तेवढा कॉन्सन्ट्रेट मी सगळ्यात जास्त PSI वर केला आणि मग त्याचा रिझल्ट आला माझा. अगदी अगदी सर, त्या संदर्भाने एक थोडासा प्रश्न विचारावा असं वाटतो की MPSCचा अभ्यास सुरुवात आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला फोकसली कोणत्या परीक्षांकडे पाहावं, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न असतात, कारण सिलेबस हा बऱ्यापैकी बऱ्याच परीक्षांचा कॉमन आहे. तर तुमचा सल्ला काय राहील विद्यार्थ्यांना की कोणत्या परीक्षेचा सुरुवातीला अभ्यास आणि त्याची स्ट्रॅटेजी असावी जेणेकरून सगळ्या परीक्षा आपल्याला कव्हर करता येतील? त्या संदर्भात तुमचं सर या संदर्भातलं मार्गदर्शन काय राहील? सुरुवातीला तयारी करताना माझं तर मत आहे की तुम्ही राज्यसेवाच टार्गेट करून करा. राज्यसेवेचा सिलेबस हा बऱ्यापैकी खालच्या सर्व गट ब किंवा कंबाईन गट क असेल, या सर्व परीक्षांचा सिलेबस राज्यसेवा कव्हर करते. फक्त मग PSI, STI, असिस्टंटला 3 जे विषय वेगवेगळे असतात, म्हणजे PSI ला लॉ झाला, STI ला अर्थशास्त्र झालं आणि असिस्टंटला पॉलिटी झाला. हे जर पर्टिक्युलर विषय
आपल्याला जास्त टार्गेट करावे लागतात. परंतु राज्यसेवा जर तुम्ही डेडिकेटेडली केली तर तुम्हाला राज्यसेवेचा रिझल्ट मिळणारच आहे. पण त्याच्या अनुषंगाने तुम्हाला गट ब ची पोस्ट तर 100% मिळून जाईल. परंतु तुम्ही जर फक्त गट ब चीच तयारी करायचं ठरवलं तर काही गोष्टी तुमच्या मिस आउट होतात त्याच्यामधून. त्याच्यामुळे माझं म्हणणं टार्गेट मोठं ठेवा. तुमच्या हाताला लागूनच जाईल गोष्ट कुठली. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. अब्दुल कलाम म्हटलेच होते की लो एम इज अ क्राईम. मोठं ध्येय ठेवूयात आणि राईट. त्यामधल्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळतच जातील. खूप महत्वाचं आहे. सर आता तुम्ही PSI ची हे सगळ्या परीक्षा प्रत्येक टप्प्यामधली पास झालेला आहात. त्या परीक्षेच्या संदर्भानं थोडं की प्रिलिम्स आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 तारखेला आहे आपली. तर जे विद्यार्थी आता या संदर्भात तयारी करतायत खास करून PSI ची, तर त्या प्रिलिमच्या संदर्भात तुमचं त्यांना मार्गदर्शन सल्ला काय राहील? आता या काळामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि प्रत्येक GS आणि या संदर्भानं अभ्यास कसा केला पाहिजे त्या संदर्भातलं एक मार्गदर्शन काय राहील? आता पूर्व परीक्षा साधारणतः 100 मार्कांची असते आणि त्याच्यामध्ये जवळपास प्रत्येकच विषय एक थोड्या मार्कांना कव्हर केला असतो. 10 ते 12 मार्कांना असा. तर त्यामध्ये माझं म्हणणं आहे की GS चे जे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत किंवा GS ला जे आहे ते तुमचं पक्कच पाहिजे आणि गणित बुद्धिमत्ता पण आहे त्याच्यामध्ये. जिथं मी जवळपास दरवेळेस 13-12 पैकी मला एखाद दुसरा प्रश्न माझा रॉंग असायचा, नाहीतर मी पूर्णपणे त्याच्यामध्ये मला आउट ऑफ मार्क असायचे. मग असा तुमचा एक हँड बघून ठेवा की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतात आणि त्याचा तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नये अशी तुमची स्ट्रॅटेजी हवी. आणि या शेवटच्या आता महिना दीड 2च महिने राहिले आहेत परीक्षेला. तर नवीन काही वाचायचा प्रयत्न करू नका. जे काही तुम्ही पूर्वी केलेले आहेत, तुमचे जे काही बुक्स असतील, तुम्ही ठरवलेले, तुम्ही अभ्यास केलेले, त्याच पुस्तकांचा परत सराव करा, परत रिव्हिजन करा. अतिशय शॉर्ट्स नोट काढा या काळामध्ये. जे पहिल्या नोट्स असतील त्याच वाचणे किंवा अतिशय मी ऍक्च्युली तुम्हाला ऐनवेळी वाचण्यासाठी म्हणजे एक्झामच्या आधी थोडा टाइम जो मिळतो, तुम्हाला वाटतं की त्यावेळेस कुठलं पुस्तक वाचायला घेऊन बसायचं, तर तुम्हाला जे पाठांतराच्या गोष्टी असतील, म्हणजे जोड्या लावायला येऊ शकतात किंवा ज्या सनावळ्या असतील इतिहासामधल्या, भूगोलामधले काही नद्यांची नावं असतील किंवा पर्वतांची नावं असतील, या ज्या काही गोष्टी असतील त्यांची एक डायरीमध्ये छोटस नोट्स काढा, ज्या तुम्हाला ऐनवेळी रिकॉल साठी बरं पडेल. आणि नवीन काही करण्याच्या भानगडीत या काळात पडू नका. अगदी अगदी एवढंच खूप माझं सांगणं महत्वाचं आहे. आहे. कारण तुम्ही तयारी केलेली असते वर्षभर. या काळामध्ये जर शांत आपण जेवढं राहू, फोकस राहू, तेवढा फायदा तुम्हाला प्रिलिम्सला या सगळ्या गोष्टींना होणारच आहे. सर अगदी अगदी. मेन्सला जर आपण विचार करायचा झाला तर 2 पेपर आहेत मुख्यतः. ग्रामीण भागातल्या हम्म. विद्यार्थ्यांना इंग्रजीचा न्यूनगंड असतो. हे थोडंसं कितीही हम्म, हम्म, नाही सत्य आहे. तुम्ही त्या हम्म. संदर्भात तयारी कशी केली होती मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हची आणि त्या संदर्भातलं हा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काय राहील? आता मुख्य परीक्षेचे 2 पेपर ऍक्च्युली आम्हाला तर म्हणजे माझ्या बॅच वेळेस पेपर 1 हा 60-40 या प्रमाणात होता. मराठीला 60 आणि इंग्लिशला 40 आणि पेपर 2 आताच्या सारखाच होता. मग आम्हाला थोडा ऍडव्हान्टेज काय राहतो पेपर 1 ला की 2च विषयांचा अभ्यास आणि मार्क्स मात्र 100. आणि आता पण कसं आहे 50 मार्कांचं मराठी आणि 30 मार्कांचं इंग्लिश हे आहे. म्हणजे अजूनही माझं तेच सांगणं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही मराठी इंग्लिशवर कॉन्सन्ट्रेट करा. जवळपास आता 200 पैकी 80 मार्क जर मराठी इंग्लिशला पकडले तर टोटल पैकी 40% मार्क्स हे मराठी इंग्लिश तुम्हाला मिळवून देतं. आणि आपण बघतो रिझल्टचा कट ऑफ असतो 200 पैकी साधारणतः माझ्या बॅचला 116 होता. नंतर काही वेळेस 125-127 असा कट ऑफ लागतो. म्हणजे हा एक 60% आसपास, 60-62% आसपास कट ऑफ असतो. त्यापैकी 40% आपल्याला 2च विषय मिळवून देत आहेत. आणि ते विषय दुर्लक्ष करता कामा नये. आणि त्यातले त्यात जर तुम्ही इंग्लिशचा विचार केला तर 15% इंग्लिश मिळवून देते तुम्हाला. आणि उरलेले 35% जे आहे किंवा 25% ते मराठी आहे. तर मराठी आणि इंग्लिशचा भरपूर सराव करणे हा त्याला एकमेव पर्याय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजे व्याकरणाचा जो सगळा पाठ आणि इंग्लिश मधले जे सेंटेन्स स्ट्रक्चर्स असतील किंवा क्लॉजेस जे काही इंग्लिश मधल्या गोष्टी आहेत, न्यूनगंड बाळगायचा काहीही कारण नाही इंग्लिश बद्दल. मी पण आता बार्शी तालुका म्हणजे काही फार मोठा नाही, आम्ही पण ग्रामीण भागातून आलोय. फक्त थोडा इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमुळे थोडासा फायदा झाला, इंग्लिशचा टच तेवढा बऱ्यापैकी होता. पण त्यासाठी एक महत्वाचं माझं सांगणं आहे की इंग्लिशची जी व्होकॅब्युलरी करताना इंटरनेटवर तुम्हाला प्रिव्हियस इयर जे नॅशनल लेवलला परीक्षा होतात म्हणजे बँकिंगच्या असतील, SSC असेल, CDS असेल किंवा IBPS वगैरे या परीक्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधले हे मिळतात, ऑब्जेक्टिव्ह मिळतात किंवा आलेले सिनोनिम्स, अँटोनिम्स, वर्ड्स मिळतात तुम्हाला. त्याची PDF मी केली होती सेपरेट एक आणि ती मी जास्त वेळा अभ्यास केला. मग त्याचा बऱ्यापैकी फायदा मला इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये झाला.
कारण पेपर 1ला मला जवळपास 70 मार्क आहेत आणि पेपर 2ला 67. अगदी अगदी खूप खूप आणि खूप हाय लेवलचा हा स्कोर मानला जातो या सगळ्या परीक्षे संदर्भाने आणि खूप छान स्ट्रॅटेजी हा सांगितली. तर थोडंसं त्याच अनुषंगाने की पेपर 2 ला आपण म्हणतो की कायदे हा विषय आहे. तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, तुम्हालाही तो विषय काही अर्थानं नवीन होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा हो. कायद्याचा विषय जो की खूप डेप्थला आहे तो नवीन असतो. त्या संदर्भाने तुमची तयारी कशी होती? तुम्ही त्याची तयारी त्यासाठी क्लास वगैरे लावला होतात का? त्या संदर्भाने काय सांगा? कायदा ऍक्च्युली विषय खूपच नवीन होता माझ्यासाठी. म्हणजे सगळ्यांसाठीच असतो जनरली, ज्यांचं लॉ बॅकग्राऊंड सोडून बाकीच्यांसाठी नवीनच असतो. त्या संदर्भात मी सुरुवातीला एक क्लास जॉईन केला. ज्ञानेश्वर पाटील म्हणून त्यांचं पुस्तक पण आहे मार्केटमध्ये. तर क्लास आपल्याला फक्त एक गाईडलाईन देतो, कोणताही क्लास, की अभ्यास नेमका कायदा हा विषय कसा आहे आणि त्या संदर्भात आपल्याला अभ्यास कसा करावा, एवढंच गाईडलाईन आपल्याला क्लासमधून मिळतं. बाकीची तयारी ही तुमची तुम्हालाच करावी लागते, कुठल्याही विषयाची, लॉ म्हणून नाही पण बाकीच्या कुठल्याही विषयाची. तर कायद्याचं जेव्हा आम्ही अकॅडमीत आल्यानंतर तयारी, आता जी माझं ट्रेनिंग चालू आहे तिथं जी तयारी करतोय आणि मी जी एमपीएससी साठी स्पर्धा परीक्षांसाठी केली होती याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपण जेव्हा पेपर 2 साठी खास लॉची तयारी करतो, एकतर ते टोटल ऑब्जेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला केवळ महत्वाच्या साधारणतः 30 ते 40% कलमांवरच फोकस करायचा असतो आणि तेवढीच कलम तुम्हाला परीक्षेत विचारली जातात. तुम्हाला तुमचं मत मांडायचं नसतं किंवा तुम्हाला एखादी केस स्टडी सुद्धा दिलेली नसते की तुम्ही या ह्याच्यामध्ये कोणतं कलम लावाल, असं नसतं विचारलेलं. त्यामुळे ते इंटरप्रिटेशन लॉचं तुम्हाला व्यवस्थित जमलं सोडवू शकता. आणि थोडं पाठांतर लागतंच, कलम कुठली काय कुठली, कारण शेवटी फील्डवर गेल्यानंतर तुम्हाला ते करायचंय. तुम्हाला प्रत्येक वेळेस फील्डवर पुस्तक उघडून बघायला वेळ नसणार आहे. मग ती तयारी आपली स्पर्धा परीक्षा करून घेते, म्हणजे एमपीएससी करून घेते ती तयारी. त्यामुळे अशा अनुषंगाने असावं, फार काही वेगळं करण्याची आवश्यकता लागत नाही. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. थोडासा परीक्षेचा आवाका आपल्याला आधी आला, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस तुमचं व्यवस्थित असेल तर ह्या गोष्टी हा. सोपं होऊन जातात आणि तेच आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. सर पीएसआयचा विचार करायचा झाला तर शारीरिक चाचणीचा आणि मुलाखतीचा टप्पा फार महत्वाचा असतो. कारण तुम्ही एकतर पोस्ट हो. होल्डर आहात की नाही हे ते डिसाईड करतं, प्लस तुमची रँक या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात. तर फिजिकलची तयारी खास करून तुम्ही सर कशी केली होती? ते करताना काळजी काय घ्यायला पाहिजे? स्कोर जास्तीत जास्त तुमचा त्याच्यामध्ये मार्क्स कसे मिळतील याचा प्रयत्न कसा करायला हवा, त्या संदर्भानं आता ही जी बॅच आहे 1900 त्यांचं ट्रेनिंग आता असणार आहे आणि त्यांचं फिजिकल पण राहिलेलं आहे. तर फिजिकल आहे. हो. त्यांना काय सांगणार असेल? तर मुख्य परीक्षा झाल्यानंतर फिजिकल साठी तयारी करणे हा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे पीएसआयच्या संदर्भातील तरी. आणि फिजिकलची तयारी आमच्या बॅचला म्हणजे बॅड लक म्हणा, पण आम्हाला जवळपास वर्षभर 11-12 महिने करावी लागली. म्हणजे पटकन आता स्पर्धा परीक्षा सध्या तेच चाललंय की वेळ खूप जातोय आपल्या त्या कालावधीमध्ये. तर फिजिकल तर मी तयारी पूर्णपणे पुण्यातच केली आणि फिजिकल करत असताना कुठल्याही एका म्हणजे पर्सनल स्वतः करण्यापेक्षा कुठल्या तरी एक शिक्षक जर आपण फिजिकल टीचर गाठला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली केलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इंजुरी होत नाही किंवा इंजुरी होऊ न देणं आणि आजारी न पडणं, ह्या 2 सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आता मला तर बरेच जण म्हणायचे की तुला काही फार मार्क्सची गरज नाही, परंतु असेही मुलं आहेत जे 130 आसपास स्कोर असून फिजिकल सिरियसली न घेतल्यानं आज ते पोस्ट पासून वंचित आहेत. तर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की तुमचं इंजुरी टाळणे, हेल्थ मेंटेन ठेवणे आणि मानसिकता खूप महत्वाची आहे. फिजिकल आपण म्हणतो की फिजिकल टेस्ट मध्ये फक्त शारीरिक क्षमता महत्वाची आहे, परंतु सर्व फिजिकल जोपर्यंत ती कंडक्ट होत नाही आणि जोपर्यंत आपला शेवटचा तिथला इव्हेंट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मानसिकता पॉझिटिव्ह राहणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या शेवटच्या रनिंगला कधी कधी एखादा सेकंद वाढतो आपला, जास्त मार्क जातात, तिथून जर आपण डिमोटिवेट होऊन किंवा नाराज होऊन जर त्या नाराज झालो त्या काळात तर तुमचा पुढच्या इव्हेंटवर फरक पडतो आणि पुढच्या इव्हेंटला परत तुम्हाला कमी मार्क पडतात. तर हे टाळणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे माझं तर म्हणणं आहे शारीरिक चाचणी ही जास्त मानसिक आहे असं मला वाटतं. खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत तुम्ही. म्हणजे कोणताही टप्पा असू द्या आयुष्यातला, कुठलाही संघर्ष किंवा स्पर्धा असू द्यात, मेंटली स्टेबल असणं हे प्रचंड महत्वाचं असतं या काळामध्ये आणि ते खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. सर त्यानंतर आता म्हणजे हे कष्ट आहेत की 2014-15 पासून अभ्यासाला सुरुवात करणं आणि त्यानंतर 17च्या रिझल्टमध्ये जो की 19 ला लागला त्या रिझल्टमध्ये पोस्ट भेटणं. ज्या दिवशी सर रिझल्ट लागला त्या दिवशी तुमची स्वतःची रिएक्शन काय होती आणि घरच्यांची रिएक्शन खास करून काय होती, त्या संदर्भाने काय सांगाल?
रिझल्ट लागला त्या दिवशी सगळ्यात पहिले माझ्या मनात गोष्ट येऊन गेलेली म्हणजे वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. की त्यांनी जे स्वप्न माझ्यासाठी बघितलं होतं, की आपला मुलगा पी-एस-आय व्हावा किंवा कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जावा, ते त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याची भावना, कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आली आणि हे यश बघायला माझे वडील हयात नाहीत याचे एक दुःख त्याच वेळी मला माझ्या मनात दाटून आलं. परंतु बाकी तर खूप आनंद झाला. एवढ्या कष्टानंतर आणि एवढ्या वेटिंग नंतर पोस्ट मिळाली आणि त्या म्हणजे आपण जे चूज केलंय किंवा आपण जे काही करायचं ठरवलं होतं त्याचं चीज झालं असं मनापासून वाटलं. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. यश मिळणं हे आपल्या स्वतःला आनंद देणारं असतं, पण घरच्यांच्या चेहऱ्यावरचं असणारं समाधान, त्यांना मिळणारं समाधान आणि तुमच्या बाबतीत तो खूप एक भावनिक क्षण होता. वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं ते हो. बाहेर वडील जरी नसले तरीही तुम्ही त्या स्वप्नाच्या रूपानं वडील तुमच्यामध्ये जिवंत कदाचित ठेवू शकता इथून पुढं आणि खूप मोठी गोष्ट आहे ही आपल्या बरोबर. घरात आपण केलेली. त्याबद्दल खूप कौतुक आणि अभिमान सर या सगळ्या गोष्टींचा आहे. सर दुसरी एक आता थोडीशी गोष्ट अशी की मार्च महिन्यामध्ये पी-एस-आयच्या बॅचचा रिझल्ट लागलाय आणि ते पोरं आता ट्रेनिंगला जाण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर तुम्ही स्वतः आता तिथं ट्रेनिंग घेताय एमपीए मध्ये. हो. तर त्याच अनुषंगाने की एमपीएच्या ट्रेनिंगचा हं, अनुभव हं. कसा असतो, ते दिवसाचं तिथलं शेड्यूल कसं असतं, या संदर्भानं सर काय सांगाल एकंदर? तर एमपीएत येण्याची उत्सुकता आम्हाला पण खूप होती आणि आत्ताच्या बॅचला जो त्रास होतोय, तोच थोड्याफार प्रमाणात आमच्या पण बॅचला झाला. कोर्ट केसेस आणि बऱ्याच कटकटीनंतर आम्हाला इथं आत यायचं म्हणजे संधी लाभली. साधारणतः 7 जानेवारी 2020 ला आम्ही जॉइन झालो आणि आल्यानंतर एकतर एक्साइटमेंट खूप होती, की आता ट्रेनिंग सुरू होणार, पुढे काय असतं, कसं असतं. इथं आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मात्र जड गेले, म्हणजे पर्सनली मला तरी, की पहाटे 4:30-5 लाच उठावं लागतं. आपला दिवस हा पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होतो आणि सकाळचं ग्राउंड एक साधारणतः 7 पर्यंत चालतं, 7-7:30 पर्यंत. मग नाश्ता, मग लॉ लेक्चर्स असतात. म्हणजे पी-एस-आयला फक्त ग्राउंड वर्कच आहे किंवा फील्ड वर्कच आहे असं नाही, परंतु तेवढंच त्याला कायद्यांचं ज्ञान असणं पण गरजेचं आहे. याकरिता लॉ लेक्चर्स दुपारचा सेशन पूर्ण असतो 1 वाजेपर्यंत. त्यानंतर मग दुपारी 3 ला परत ग्राउंड सुरू होतं आणि 3चा ग्राउंड 5 ला संपतं. 5 ते 6 पर्यंत आमचा श्रमदानाचा कार्यक्रम असतो. जिथं आम्ही अकॅडमीतले तिथं सर्व कामं कॅडेट्सलाच करावी लागतात. प्रशिक्षणार्थींना इथं पदापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा अधिकारी बनण्यासाठी सुरुवातीला बेसिक लेवल पासून म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः धुणे पासून ते इथले गवत काढणेपर्यंत सर्व कामं कॅडेट्सला करावी लागतात. आणि संध्याकाळी रात्रीची हजेरी जी 7:45 ला होते, त्याच्यानंतर आम्ही रिकामे होतो. म्हणजे घरी फोन आमचा डायरेक्ट 8-8:30 नंतरच होतो संध्याकाळचा रोजचा. दिवस पूर्ण पॅक असतो. परंतु तुमच्या मधून अधिकारी घडवणे म्हणतात ना, तेही महाराष्ट्रातली नाही, भारतातली सगळ्यात चांगली पोलीस अकॅडमी तुमच्यामधून करून घेते. अगदी अगदी सर खूप महत्वाचा आहे. खूप हा चांगला अनुभव आहे. भविष्यातला एक कर्तव्यदक्ष अधिकारी घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी होत आहे. जे विद्यार्थी तिथे जायला उत्सुक आहेत, जे पास आहेत आणि तिथे जायची वाट बघत आहेत आणि ज्यांचं स्वप्न आहे तिथे जाणं, त्या सगळ्यांनाच तुमच्या हं, माध्यमातून खूप चांगला संदेश, खूप माहिती त्या संदर्भाने गेलेली आहे. सर दुसरी एक गोष्ट की आता कोरोनाचा काळ आहे. तुमच्या ट्रेनिंगवरती पण नाही हं. तरी थोड्याफार प्रमाणात त्याचा परिणाम आहेच. हो. या काळामध्ये पोलिसांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे. लॉकडाऊनच्या वगैरे त्या संदर्भानं आणि हं. पोलिसांकडनं असणाऱ्या अपेक्षा हे नेहमीच समाजाकडनं असतात. तर मग पोलीस बरोबर. उपनिरीक्षक सिंह यादव सर ज्यावेळेला ऍक्च्युअल मध्ये पी-एस-आय म्हणून चार्ज घेतील, त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्ही काय अपेक्षा कराव्यात? त्या संदर्भाने काय सांगाल? आता काही एक 2 ते 4 महिन्यानंतर आमचं पोस्टिंग होईलच. त्यानंतर एकतर कोविडचा एक आपला संकट काळ किंवा एक चॅलेंजिंग टाइम म्हणू शकतो, की आम्ही जेव्हा पोस्टिंगला जाऊ त्यावेळेस रेग्युलर अडी-अडचणी किंवा रेग्युलर कायदा सुव्यवस्थेचं काम अधिक कोविड नियंत्रणाचं किंवा कोविडच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवण्याचं काम हे अधिक आमच्यावर पडणार आहे आणि त्यासाठी आम्ही अतिशय सज्ज आहोत किंवा मी अतिशय सज्ज आहे त्यासाठी, की बाहेर गेल्यानंतर एक स्ट्रॅटेजी ठेवून, एक व्यवस्थित प्लॅन आखून, की या काळात नियंत्रणासाठी काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत. सरकार तर त्याबाबत गाईडलाईन्स आखून देतच. परंतु पोलिस स्टेशन पातळीवर किंवा वैयक्तिक बीटच्या पातळीवर आपल्याला काय गोष्टी करता येतील, याबाबत सहकार्यांना विश्वासात घेऊन आणि जनतेलाही विश्वासात घेऊन कामं करावी लागतात. त्याबाबत व्यवस्थित नियोजनाने काम केलं जाईल.
अगदी अगदी खूप महत्वाचं आहे सर. तुम्हाला या सगळ्या कामासाठी शुभेच्छा आहेतच. सर, या संवादाच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न असा आहे की बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी आज ही स्वप्न घेऊन येतात, अधिकारी व्हायचं या यानं. अ, जागा खूप कमी असतात, दरवर्षी लाखो विद्यार्थी या सगळ्याला बसतात. कधी यश येतं, हम्म. कधी अपयश येतं. हा प्रवास खूप लांब ठरतो काही गोष्टींमुळे. तर जे विद्यार्थी आता नव्यानं तयारी करतायत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना कसा करावा, फोकस कसा ठेवा, या संदर्भाने एकंदर मार्गदर्शन, सल्ला किंवा एक संदेश आपण म्हणूयात, तो तुमचा काय राहील? स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी आय थिंक ग्रामीण भागातले आता हा टक्केवारी 90% पोहोचली की ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप येतात स्पर्धा परीक्षांमध्ये. त्यातल्या त्यात काय होतं, ज्यांचा घरी काही बिझनेस नाहीये किंवा दुष्काळातली शेती आहे, फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे विद्यार्थी, कारण आमच्या गावाकडे तसंच आहे. असे विद्यार्थी आजकाल स्पर्धा परीक्षांकडे जास्त वळत आहेत. तर माझं तर एक पर्सनल मत असं आहे की विद्यार्थ्याने कुठल्याही स्ट्रीम मधला विद्यार्थी असो, मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो किंवा आर्ट, BA वगैरे केलेला असो, त्यांनी त्याचा प्लॅन बी कायम रेडी असावा. तुमचा प्लॅन बी कायम रेडी असावा. कारण आजकाल असं आहे की मी परीक्षा देऊन साधारणतः मी जुलै 2017 मध्ये आम्ही पूर्व परीक्षा दिली आणि मला जॉईन व्हायला जानेवारी 2020 उजाडलं. एवढा कालावधी जर एक परीक्षा घेत असेल तर, आणि त्याच जर यश मिळून सुद्धा एवढा कालावधी जात असेल, तर अपयश मिळाल्यानंतर तर किती कालावधी जातो याचं मोजमापच राहत नाही. त्याच्यामुळे तुमचा प्लॅन बी कायम रेडी असावा आणि फक्त त्या प्लॅन बी मुळे तुमच्या मेन टार्गेटवर परिणाम होऊ नये एवढी अपेक्षा ठेवून तुमचा प्लॅन बी रेडी असावा. अगदी अगदी खूप खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही या संदर्भाने सांगितलीत. विद्यार्थ्यांना नक्कीच या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. सर, संवादाच्या शेवटी एक प्रश्न असा आहे की एक विद्यार्थी असणं आणि तिथपासून एक अधिकारी होणं, ह्या सगळ्या प्रवासाचं श्रेय द्यायचं झालं सर, ते कुणाला द्या? यश हे यशाचे वाटेकरी खूप असतात, परंतु अपयश हे नेहमी पोरकं असतं असं म्हणतात. त्या पोरक्या अपयशाच्या काळात, म्हणजे माझ्या पोरक्या अपयशाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी मला साथ दिली, त्याच्यामध्ये माझे आई वडील, बहीण, माझी दाजी, माझी पत्नी आणि माझे मित्र, या सर्वांना मी माझ्या यशाचे वाटेकरी मानतो आणि ते संपूर्णपणे श्रेय त्यांचंच आहे. आणि मला अपयशातून वर काढणे आणि पुढच्या परीक्षेसाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी ज्यांनी ज्यांनी अपयशाच्या काळात मदत केली, अशा सर्वांना मी माझ्या यशाचं श्रेय देतो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. खूप मोलाची गोष्ट सांगितलीत. आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे आणि त्या संदर्भाने तुम्ही खूप छान सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, गप्पा मारल्यात. तुमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा त्या प्लॅटफॉर्मवरच्या विद्यार्थ्यांना होईल. खूप बारीक सारीक गोष्टी असतात ज्या एक अधिकारी होताना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत अभ्यास करताना. त्याचं खूप विस्तृत मार्गदर्शन केलं. येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी या सगळ्याचा फायदा होईलच. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांच्या वतीनं सरांचे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आले आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्या संदर्भाने मी त्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो अभयसिंह यादव सर, ज्यांची संयुक्त सेवा परीक्षा 2017च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक संदेश मला द्यायचा आहे की गेले 2 महिने झालं आपण टॉपर संवाद ही सिरीज या माध्यमातून राबवतो आहे. प्रशासनातल्या क्लास 1 अधिकाऱ्यापासून बऱ्याच अधिकाऱ्यांशी आपण संवाद साधला. त्यांच्या यशाची गाथा, त्यांचा संघर्ष, त्यांच्या अभ्यासाची पद्धत, या सगळ्या गोष्टी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. मी प्रेमराज चव्हाण अशाच कित्येक यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे. एक आव्हान सगळ्यांना आहे की तुमच्या सोबत असणारे जर असेच काही अधिकारी असतील ज्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, अतिशय कष्टाने त्यांनी यश मिळवलेलं आहे, तर नक्कीच आमच्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता. चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये, इंटरव्ह्यूच्या खाली तुम्ही त्यांच्या संदर्भातली माहिती देऊ शकता. आमची टीम या संदर्भाने नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. तोपर्यंत पाहत राहणे, ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.